श्री स्वामी समर्थ. मी मंदाकिनी पाटील. आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा, शांततेचा, उत्कर्षाचा जाऊ ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना. नमस्कार. माझ्या थ्रेड्स अँड बटन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. बघा, आता गुढीपाडवा जवळ आलेला आहे, तर गुढीसाठी आजकाल नवीन नवीन प्रकारच्या साड्या शिवायची खूप फॅशन पडलेली आहे. त्यापैकी एक प्रकार मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवते, साडी कशी शिवायची. तर त्यासाठी मी हे एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि या ब्लाऊज पीसची ही जी किनार आहे दोघी बाजूची, ही किनार मी काढून घेतलेली आहे. श्री स्वामी समर्थ. मी मंदाकिनी पाटील. माझ्या थ्रेड्स अँड बटन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. बघा, आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा, उत्कर्षाचा जाऊ ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना. बघा, आता गुढीपाडवा जवळ आलेला आहे. गुढीपाडव्यासाठी गुढीला तर नवीन वस्त्र लागतं. नवीन वस्त्र लागतं म्हणजे आधी काय करायचे, साड्या नेसवायचे किंवा ब्लाऊज पीस असं घडी करून टाकायचे. पण आजकाल गुढीला एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या शिवायची पद्धत पडलेली आहे. त्यापैकी मी एक साडी तुम्हाला त्यापैकी एक प्रकार मी तुम्हाला ब्लाऊज पीसमध्ये गुढीची साडी कशी बसवायची ते तुम्हाला मी दाखवत आहे. मागे पण मी व्हिडिओ टाकलेले आहे गुढीच्या साडीचे, ते पण तुम्ही बघू शकता. चला तर आपण मग वेळ न दौडता व्हिडिओला सुरुवात करू. हे बघा, त्यासाठी मी हे एक ब्लाऊज पीस घेतलेलं आहे. आपल्या घरात बरेच ब्लाऊज पीस पडलेले असतात, त्यापैकी एक घेतलं तरी चालू शकतं काठपदरी. आणि समजा एखाद्या वेळेस काठायचं नसलं, साधं असलं, तर त्याला आपण आपल्या साडीची किंवा विकत लेस आणून लावू शकतो. त्यापैकी बघा, मी हे एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि त्याची ही जी किनार आहे साडीची किनार, ही मी ब्लाऊज पीसची ही सर्व दोघी बाजूची काढून घेतलेली आहे. काढल्यानंतर ह्या ब्लाऊज पीसची मी चौपदरी घडी केलेली आहे. हे बघा, हे दोन पदर आणि हे दोन पदर आणि दोन पदर अशी चौपदरी घडी करून घेतलेली आहे. चौपदरी घडी केल्यानंतर हे मोजून घ्यायचं केवढ्या येतं. तर हे बघा, माझं 14 इंच आलेलं आहे. तसंच 14 इंचावर आपण असा राऊंड करून घेऊ. आणि हे जे खुणा केलेल्या आहे ह्या जॉईन करून घ्यायच्या. आणि इथून कट करायचं. बघू शकता, असा पूर्ण राऊंड आपला कापून तयार झालेला आहे. कापल्यानंतर ही जी लेस असते ही जी किनार घेतलेली आहे आपण, ही किनार अशी शिवून घ्यायची चारी बाजूनं. बरोबर गोल राऊंडमध्ये ही अशी पूर्ण लावून घ्यायची. अशी पूर्ण लावून एकमेकींना जोडून घ्यायची. हे बघा, बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला दाखवली या ब्लाऊजची जी किनार आहे ती या गोलला पुरत नाही, म्हणून मी दुसरी लेस घेतलेली आहे, दुसरी किनार घेतलेली आहे दुसऱ्या साडीची लावायला. तसं तुम्ही बघून घ्यायचं. मला जसा प्रॉब्लेम आला तसा तुम्हाला प्रॉब्लेम यायला नको, म्हणून तसं तुम्ही बघून घ्यायचं की आपली किनार या गोलाला पुरते का नाही. आणि समजा नसली पुरत तर गोल छोटा घ्यायचा. आता माझा कापला गेलेला आहे. आता ही जी किनार आहे ही किनार आपण इथे अशी लावून देऊ. हे बघा, ही एक साडीची किनार आहे, ही लावायची. किंवा तुमच्याकडे लेस असली तर ती लेस लावायची. तशी आपण आता या पूर्ण गोलाला लेस ही किनार साडीची लावून घेऊ. किनार लावताना ही साडी सुलट ठेवायची
आणि तिच्यावर ही साडीची किनार आहे ना, ही पण सुलट घ्यायची आणि अशी सुलटवर सुलट ठेवायची आणि अशी लावायची. आणि लावताना मध्ये मध्ये चून घ्यायची, कारण हा गोल असतो ना, म्हणून मध्ये मध्ये चून घेतली म्हणजे कसं मग बरोबर त्या या साडीला चुन्या पडत नाही आणि लेस पण छान लागते. अगदी बारीक बारीकमध्ये चून घ्यायची. चला तर आपण मग या ब्लाऊज पीसला साडीची किनार लावून घेऊ. ही साडीची किनार लावताना अर्धा ते पाऊण इंच सोडून द्यायचं. अशी पूर्ण गोलाला ही किनार लावून घ्यायची. ही किनार लावताना सैल ठेवायची. हे सैल ठेवायची, अशी ताणून नाही लावायची, अशी सैल ठेवायची. हे एकदा ही किनार लावल्यानंतर वरतून दाब शिलाई घेऊन घ्यायची. बघू शकता तुम्ही, अशी आपली ही सर्व किनार पूर्ण गोलला लावून तयार झालेली आहे. अशी बरोबर मध्यभागी त्याची घडी करून घ्यायची. अशी मध्यभागी त्याची घडी करून घ्यायची. त्यानंतर अशी चौपदरी घडी करायची आणि इथे मध्यभागी अशी खूण करायची. अशा मध्यभागी खुणा करून घ्यायच्या. हे बघू शकता आपण, इथे मध्यभागी खूण केलेली आहे. इथे मध्यभागी खूण केल्यानंतर हा वरचा भाग आहे तो इथे आणायचा. हे बघू शकता, हा वरचा मध्यभाग निम्मा भाग इथे आणायचा, म्हणजे अर्ध्यातला अर्धा भाग इथे आणायचा बरोबर मध्यभागी. आता इथे आणल्यानंतर या भागाचे 3 भाग करायचे. म्हणजे इथे 5-5 वर खुणा करायच्या आणि इथे 10 अशा खुणा करायच्या. तशाच या बाजूने पण करून घ्यायच्या. अशी खूण केल्यानंतर हा इथे मध्यभाग घ्यायचा. हे बघा, हा इथून असा मध्यभाग घ्यायचा. हा इथे मध्यभागी खूण करून घ्यायची. हे मध्यभागाची खूण केल्यानंतर इथून ही खूण इथे जोडायची आणि ही इथे जोडायची. बघू शकता, जसा टेप ठेवलेला आहे ना त्याप्रमाणे अशी सरळ रेषा तिरपी ओढून घ्यायची. तशीच दुसरी खूण आहे ती पण तशी खूण करून घ्यायची. बघू शकता, अशी दुसरी रेषा अशी ओढून घ्यायची, खूण करून घ्यायची. आपण जसं या बाजूला केल्या तशाच या खुणीच्या या बाजूने पण तशा अशा तिरप्या रेषा 2 घेऊन घ्यायच्या. हे बघू शकता, या बाजूने पण अशी ही टेप ठेवून अशी तिरपी रेषा ओढून घ्यायची. तशीच ही दुसरी खूण केलेली आहे इथे, तशीच ही दुसरी रेषा पण अशी ओढून घ्यायची. बघू शकता, ही दुसरी रेषा पण आपण अशी ओढून घेतली,
खुणं करून घेतल्या अशा. ही खूण केल्यानंतर ही जी खूण केलेली असते आपण, ही खूण आणि ही इकडची ही इथे अशी ठेवायची. हे बघा, बघू शकता अशी ही घडी घालून घ्यायची. तशीच दुसरी घडी घालायची. बघू शकता अशा गळ्या घातल्यानंतर इथे पिना लावून घ्यायच्या, म्हणजे त्या गळ्या सरकत नाही. अशा घड्या या बाजूने घातल्या तशाच ह्या घड्या या बाजूने या दुसऱ्या बाजूने घालून घ्यायच्या. बघू शकता ही पहिली घडी घातली आपण, आणि हा मध्यभाग असतो ना, इथे जवळजवळ 1 ते 1.5 ते 2 इंच अंतर सोडायचं, आणि ही घडी घातल्यानंतर इथे पिन लावून घ्यायची. आता इथून दुसरी घडी घालायची. ह्या घडीवर अशी घडी घ्यायची, अशी घडी घालायची आणि इथे जॉईनवर पिना लावून घ्यायच्या. बघू शकता तुम्ही इथे ही घडी ही गेल्यानंतर ही अशी घडी घालायची. इथे हा भाग वरती येऊ द्यायचा आणि इथे पिन लावायची. बघू शकता अशा ह्या गळ्या घालून घ्यायच्या आणि याला प्रेस करून घ्यायची. तर ते बघू शकता असा हा त्रिकोण तयार होतो, आणि इथे अशी शिलाई घेऊन घ्यायची. इथे शिलाई घेऊन घ्यायची, आणि इथे जर तुम्हाला या पिना ठेवायच्या नसल्यास ना, तर मग इथे हाताने टाचून घ्यायचं. इथे असं हाताने टाचून घ्यायचं. आधी आपण आता प्रत्येक ठिकाणी इथे हाताने टाचून घेऊ. प्रत्येक मिरी अशी हाताने टाचून घ्यायची.
हे बघा, अशी आपली ही गुढीची साडी तयार झालेली आहे आणि टाचून झालेली आहे. हे बघा, टाचताना एक लक्षात घ्यायचं, ही 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 मिरी अशी गेली ना इथे, तर इथे टाचायचं मध्यभागी, म्हणजे इथे टाचताना दिसत नाही. इथे टोकावर टाचायचं आणि मध्ये टाचायचं, प्रत्येक हिच्यात असं मध्ये टाचायचं, इथे असं मध्ये टाचायचं, इथे असं मध्ये टाचायचं, म्हणजे ह्या ज्या टाचलेल्या मिरी आहे ना, हे आपल्याला दिसून येत नाही. हे लक्षात घेऊन, ही एक टिपच आहे, ही टिप लक्षात घेऊन ह्या सर्व मिऱ्या अशा टाचून घेतलेल्या आहे. अशी आपली ही गुढीची साडी तयार झालेली आहे. आता आपण काय करायचं, इथे मशीनवर इथून असं या बाजूनं आणि या बाजूनं इथे असं मशीनवर आपण शिवून घेऊ. अशी सुद्धा घालू शकता किंवा याची डबल घडी करून घ्यायची. डबल घडी कशी करायची, हा मध्य भाग असतो ना, हा मध्य भाग अशी डबल घडी करायची. होऊ शकता अशी डबल घडी केल्यानंतर इकडनं घाला किंवा इकडनं, दोघी बाजूनही सारखीच असते. आणि इथे काठी घालायची आणि हे नाही, हे याच्या मध्यभागी असं शिवून घ्यायचं. इथे अशी शिलाई घेऊन घ्यायची इकडच्या बाजूने आणि तशीच इथे इकडच्या बाजूने अशी खाली ही अशी शिलाई घेऊन घ्यायची. अशी ही आपली गुढीची साडी संपूर्ण शिवून तयार झालेली आहे. बघायला तुम्हाला माझी ही गुढीची साडी शिवलेली चा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करायला विसरू नका. मी लाईक केले म्हणजे मी असेच नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केले म्हणजे सर्वात आधी तुम्हाला दिसतील. धन्यवाद. आता ही साडी गुढीला कशी घालायची ते मी दाखवते तुम्हाला. ह्या दोघी नाड्यानं ह्या एका ठिकाणी घातल्या तरी चालू शकता. अशा इथे अशी शिलाई घेऊन घ्यायची दोघी नाड्यांना. आता काठी घालताना काय करायचं, या बाजूनं घालायची किंवा या बाजूनं, दोघी बाजूनं कुठल्याही बाजूनं तुम्हाला आवडेल त्या बाजूनं काठी घालायची. हे बघा, अशी काठी घालायची आणि ही जी दिलेली आहे मी दोरी, ही अशी काठीवर बांधून घ्यायची. हे बघा, अशा या प्रकारे या बाजूने अशी दिसते आणि वरतून हा तांब्या घालायचा असा. बघू शकता, अशी ही काठी घालून वरतून तांब्या घालायचा आणि अशी आपली गुढी उभारायची. इथे मग फुलांचा हार घालायचा. आपली गुढीची संपूर्ण साडी तयार झालेली आहे आणि गुढीला कशी घालायची हे पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर एकदा लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.